हॅलो, नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण मराठी विषय सेटनेट आणि सहाय्यक प्राध्यापक भरती, अधिव्यक्यता भरती जाहिरात क्रमांक 114 आणि 115 याचा जो अभ्यासक्रम आहे त्यामधील चौथा जो घटक आहे मराठी विषयाचा, ज्याचं नाव आहे लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रवाह, त्यामधील लोकसाहित्य संकल्पना, स्वरूप आणि व्याप्ती, त्या संदर्भातील एक महत्त्वाचं आणि परीक्षाभिमुख माहिती घेणार आहोत. मराठी लोकसाहित्य, लोकतत्वे आणि लोकभाषा काय आहे ती संकल्पना आणि त्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात या अनुषंगाने आपण माहिती घेणार आहोत. तर आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला लाईक आणि आवडल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबर ज्या विद्यार्थ्यांना सेटनेट परीक्षा असेल किंवा MPSC प्राध्यापक भरती यासाठी क्लास जॉईन करायचे असतील तर या 96 89 04 77 38 या क्रमांकाला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे देखील चौकशी करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही ॲप डाउनलोड करून देखील कोर्सेस जॉईन करू शकता. तर बघा, आपण जाणून घेऊयात लोकसाहित्याची संकल्पना. लोकसाहित्य हे लोकसंस्कृतीचे शब्दरूप असते. म्हणजेच काय, तर हे विशिष्ट लोकांकडून म्हणजे एका विशिष्ट भूप्रदेशातील, जसं महाराष्ट्र, मराठवाडा, समान सांस्कृतिक परंपरा जपणारा मानव समूह एका विशिष्ट भूप्रदेशातील, जसं महाराष्ट्र, सहस्फूर्तपणे मौखिक परंपरेनं पिढ्यानपिढ्या चालत आलेले आणि सहसा एका अनामिक व्यक्तीकडून निर्माण झालेलं हे साहित्य असतं. उदाहरण सांगायचं झालं तर जात्यावरच्या ओव्या गाणारी स्त्री, त्याचबरोबर सणासुदीला सामुदायिक फेरे, जसं आपण नागपंचमी असेल, त्यानंतर आपण दांडिया खेळतो, तर हे सर्व धरून नाचणारी किंवा गाणारी मंडळी म्हणजेच लोकसाहित्य किंवा लोकाकडून येणारं साहित्य असं त्याला आपण म्हणतो. तर लोकतत्वे, लोकसाहित्यातील लोकतत्वे म्हणजे काय, तर लोकतत्वे म्हणजे लोकसाहित्यातूनच व्यक्त होणारी लोकांच्या सामूहिक मनाची, लोकांच्या श्रद्धांची, आचार विचारांची व जीवन प्रणालीची मूलभूत तत्वे किंवा धारणा निर्देश सूत्रे. ही तत्वे परंपरेने चालत आलेल्या चालीरीती, रूढी, प्रथा, सामाजिक बांधिलकी आणि नातेसंबंधाने प्रतिबिंबित होत असतात. त्याला आपण लोकतत्वे असं म्हणतो. लोकसाहित्य ही संकल्पना साहित्य लेखी स्वरूपातील आहे. तर त्या लोकसाहित्याला ज्या तत्वाला अनुषंगून ते साहित्य तयार होतं ते म्हणजेच लोकसाहित्य. म्हणजे आपल्या चालीरीती, रूढी, परंपरा, प्रथा, सामाजिक बांधिलकी, श्रद्धा, सामूहिक मन, आचार विचार यांची जी अभिव्यक्ती होते शब्दरूपामध्ये त्याला आपण लोकसाहित्य असं म्हणतो. तर त्याचा आपण सविस्तर पद्धतीनं डायग्रामच्या पद्धतीनं माहिती घेऊयात. बघा, लोकतत्व म्हणजेच धार्मिक श्रद्धा आणि दैव कल्पना ह्या लोकतत्वामध्ये येतात. याचं स्पष्टीकरण सांगायचं झालं तर लोकांचे देवदेवतावरील प्रेम, भक्ती, त्यांच्याशी जोडलेल्या कथा आणि पूजेच्या पद्धती हे लोकतत्वामध्ये धार्मिक श्रद्धा आणि दैव कल्पनेमध्ये येतं. तर बघा, लोकगीते म्हणजे खंडोबाची गाणे, जागरण, गोंधळ, मंगळागौरीचे गीते, त्यानंतर लोककथा म्हणजे नवस केलेले देव, संतांच्या चमत्कारांच्या गोष्टी ह्या त्यामध्ये सांगितल्या जातात. त्यानंतर आहे कुटुंब आणि सामाजिक जिव्हाळा. याच्यामध्ये कुटुंबातील नातेसंबंधांचे महत्व, सासर माहेरचे प्रेम, स्त्री पुरुष संबंधातील सुखदुःखे यामध्ये सांगितले जातात. ओव्या, जात्यावरील ओव्यातून सासर माहेरबद्दलचा जिव्हाळा, भाऊ बहिणीचे प्रेम व्यक्त केले जाते. उदाहरण सांगायचं झालं तर माडी वर्ग माडी सये सासर मामाजीची, उभी राहून पाहते मी लंका तिथून माहेराची. अशा पद्धतीनं जात्यावरच्या ओव्यातून कशा पद्धतीनं सासर आणि माहेर याचं नातं ह्या मांडलं जातं. त्यानंतर आचार विचार, रूढी आणि परंपरा
याच्या माध्यमातून अभिव्यक्त होणारं जन्म, विवाह, मृत्यू यासारख्या जीवन प्रसंगी पाळल्या जाणाऱ्या प्रथा आणि समाज समजुती, उदाहरणार्थ डोहाळे जेवण, जन्माशी संबंधित, हळदीचे गाणे, विवाहाशी संबंधित, मृत्यू संबंधीचे विधी, तसेच अंधश्रद्धा आणि लोकभ्रम हे त्यामध्ये सांगितले जातात. त्यानंतर नैतिक आणि तात्विक विचार चौथा मुद्दा आहे. जगण्या मरण्याबद्दलचा सहज विचार, सत्य असत्याचे भान, सामाजिक नीतिमूल्ये यामध्ये सांगितले जातात. उदाहरणार्थ मनी, बोधप्रद लोककथा, इस्पानितीच्या कथांचे स्थानिक रूप, उखाणे हे त्यामध्ये येतात. त्यानंतर आहे निसर्ग आणि पर्यावरण प्रेम, निसर्गाचं निरीक्षण, निसर्गाशी असलेले मानवाचे नाते आणि निसर्गाबद्दलची कृतज्ञता यामध्ये सांगितली जाते. उदाहरणार्थ आदिवासी लोकगीतामध्ये झाडे, फुले, नद्या यांचे रसिक वर्णन आढळते. पावसाबद्दलच्या लोकश्रद्धा आणि विधी सांगितले जातात. धोंड्या धोंड्या पाणी दे. त्यानंतर आपण सहज आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण सातत्यानं म्हणत असतो, आला एरे एरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, अशा पद्धतीचे हे सर्व गाणे. त्यानंतर लोकभाषा, लोकभाषा म्हणजे लोकसाहित्य ज्या भाषेतून अभिव्यक्त होते त्याला लोकभाषा. ती प्रमाण भाषा असेल असं सांगता येत नाहीये, ती समूहाच्या बोली भाषा असतील, ही नागरी साहित्याच्या भाषेपेक्षा वेगळी असते, जी सहजतेतून अस्सल आणि व्याकरणाचे नियम न पाळणारी भाषा म्हणजे लोकभाषा होय असं आपण म्हणत असतो. तर याच्या लोकभाषेबद्दल सांगायचं झालं तर भाषिक वैशिष्ट्ये त्या लोकभाषेचं, त्याचं स्पष्टीकरण आणि त्याचं उदाहरण बघा. पहिल्या ह्याच्यामध्ये मौखिक आणि साधेपणा, ही भाषा लेखनासाठी नसून बोलण्यासाठी असते, त्यामुळे ती सहज आणि सोपी असते. लोककथा सांगताना विविध लकबी, आवाजातील चढ उतार यामध्ये अंतर्भूत असतात. दुसरं आहे की विशिष्ट बोलींचा वापर, प्रदेशानुसार आणि जातीनुसार बोलीभाषेमध्ये शब्दांचा, उच्चारांचा वापर होत असतो. उदाहरणार्थ ऐराणी, वराडी, कोकणी, मालवणी बोलीभाषांचा शब्द आणि वाक्यरचना, कुडाळी हे सर्व बऱ्यापैकी फरक असतो. त्यानंतर तिसरा जो आहे क्रम, नाद, लय आणि पुनरावृत्ती. लोकगीते आणि ओव्यामध्ये लयबद्धता आणि एका शब्दांची पुनरावृत्ती करून संगीत निर्माण केलेलं असतं. उदाहरणार्थ नाच ग घुमा, कशी मी नाचू, खेळाचे गीत. त्यानंतर अलंकारिक आणि उपमा बघा, लोकांच्या दैनंदिन जीवनातील वस्तू आणि घटनावर आधारित साधे पण प्रभावी उपमा अलंकार वापरले जातात. जसं की काळी चंद्र कळा, निरी पंढरी शंभर, लेख कुणाची तालीवार, ओवी. त्यानंतर म्हणी आणि वाक्यप्रचार आणि उखाणे, लोकभाषेत म्हणी, वाक्यप्रचारांचा वापर अधिक असतो जेणेकरून भाषा अधिक परिणामकारक होते. उदाहरणार्थ रात्र थोडी आणि सोंग फार, आडला हरी गाढवाचे पाय धरी, अशा पद्धतीच्या लोक उखाणे किंवा म्हणी असतात. अशा पद्धतीनं आपल्याला लोकभाषा, त्याचे लोकभाषेची तत्वे आणि लोकभाषा कशा पद्धतीनं अभिव्यक्त होत असते याबद्दल वरील पद्धतीनं सांगता येतं. तर यापूर्वी या मुद्द्यावर लोकभाषा, लोकसाहित्य या मुद्द्यावर जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याचं आपण विश्लेषण करणार आहोत. सेट नेट MPSC प्राध्यापक भरती मराठी विषयासाठी उपयुक्त आहे. तर पहिला प्रश्न आहे, लोकसाहित्याच्या निर्मिती प्रक्रियेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सर्वाधिक समर्पक आहे? पहिला पर्याय, लोकसाहित्य हे विशिष्ट लेखकाच्या वैयक्तिक अनुभूतीतून निर्माण होते. ब, लोकसाहित्य हे लिखित परंपरेतून विकसित झालेले असते. सी, लोकसाहित्य हे समाजाच्या सामूहिक भावनांचे मौखिक प्रगटीकरण आहे. डी, लोकसाहित्य हे मुख्यतः राजदरबारी परंपरेशी निगडीत असते. काय तुमचे पर्याय आहेत बघा, तुमचा आरसा तुमच्या समोर ठेवलेला आहे. काय वाटतं तुम्हाला, योग्य कोणतं विधान सर्वात समर्पक आहे? कशा संदर्भात? लोकसाहित्याच्या निर्मिती संदर्भात.
तर योग्य उत्तर माझ्या मते तर सी असेल. तुमचे पर्याय तुमचे चॅट बॉक्समध्ये नोंदवत चला, जेणेकरून आपल्या मनामध्ये एखाद्या प्रश्नासंदर्भात तर आपण काय उत्तर देतोय आणि येणारं आपलं विचार योग्य आहे का. तर योग्य उत्तर आहे सी पर्याय. विश्लेषण लोकसाहित्याची निर्मिती एका लेखकाकडून होत नाही. पर्याय चूक आहे. दुसरं, ते लिखित नसून मौखिक परंपरेतून जपलं जातं. बी चूक आहे. त्यामुळं सी, लोकसाहित्य म्हणजे समाजाने जगलेले अनुभव, श्रद्धा, भावविश्व आणि सामूहिक प्रगटीकरण. त्यामुळं सी पर्याय अचूक आहे. आणि डी पर्याय, लोकसाहित्य राजदरबारी नसून सामान्य लोकांमध्ये निर्माण होत असतं. त्यामुळे डी ही चुकीचा पर्याय आहे. नेटमध्ये विचारले गेलेला हा प्रश्न आहे, जो आपण संभाव्य प्रश्न म्हणून देखील पाहू शकतो. प्रश्नाचा व्ह्यू किंवा दृष्टिकोन आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, मराठी लोकसाहित्यातील मौखिक परंपरेचे तत्व पुढीलपैकी कोणत्या कारणामास कारणीभूत ठरते. लोकसाहित्याचे एकच प्रमाणिक रूप निश्चित होते. लोकसाहित्य कालांतराने नष्ट होते. सी, लोकसाहित्याच्या अनेक आवृत्त्या व रूपे आढळतात. डी, लोकसाहित्य व्याकरणाच्या दृष्टीने अधिक शुद्ध होते. योग्य उत्तर काय आहे? चला आपल्या प्रतिक्रिया चॅटबॉक्समध्ये देत चला. तर योग्य उत्तर आहे सी पर्याय, लोकसाहित्याच्या अनेक आवृत्त्या व रूपे आढळतात. स्पष्टीकरण बघूयात. मौखिक परंपरेमुळे साहित्य ऐकून सांगून पुढे जाते. त्यामुळे प्रत्येक प्रदेशात व्यक्तीचे थोडेफार फरक असतो. म्हणूनच लोककथा, लोकगीते यांच्या अनेक आवृत्त्या सापडतात. त्यानुसार ए, प्रमाणिक रूप नसतं. ब, का चूक आहे तर नष्ट न होता रूपांतरित होत असतं, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असतं. आणि डी, व्याकरण शुद्धता हा उद्देश त्याचा नसतो. कसंही त्यांच्या भावना ते व्यक्त करत असतात. सेट नेट यासाठी विचारला गेलेला प्रश्न आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, लोकसाहित्याची लोकभाषेचे वैशिष्ट्य म्हणून खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. लोकभाषा भावनाप्रधान असते. बी, लोकभाषा बोलीभाषेवर आधारित असते. सी, लोकभाषा प्रमाणभाषेच्या कठोर व्याकरण नियमावर आधारित असते. डी, लोकभाषा दैनंदिन जीवनाशी निगडीत असते. काय योग्य उत्तर असणार आहे? योग्य उत्तर आहे चुकीचं. अयोग्य विधान, लोकभाषा प्रमाण भाषेच्या कठोर व्याकरणाच्या नियमावर आधारित असते, हे विधान चुकीचं आहे. कारण त्यामध्ये ते नियम पाळले जात नाहीत. लोकभाषा सहज, स्वाभाविक बोलीभाषेवर आधारित असते. ती व्याकरणाच्या कठोर चौकटीत अडकलेली नसते. तिला कोणतंही बंधन नसतं. त्यामुळंच हे सी पर्याय चुकीचा आहे. अ बरोबर आहे, कारण भावनांना तिथं महत्त्व असतं. बी बरोबर आहे, कारण बोलीभाषेचा त्यावर प्रभाव असतो. डी बरोबर आहे, कारण जीवन व्यवहाराशी ती जोडलेली असते. सी अयोग्य, कारण लोकभाषा प्रमाण भाषेसारखी नियमबद्ध नसते. नेटसाठी प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर चौथा प्रश्न बघा, मराठी लोकसाहित्यातील सामाजिक टीका व उपासाचे तत्व प्रामुख्याने कोणत्या लोकसाहित्य प्रकारात ठळकपणे आढळते. ज्यामध्ये उपहास आणि सामाजिक टीका, पाळण्याची गाणी, गीते, भारूड, सणावारांची गीते, डोहाळे गीते. बघा, उपासात्मक टीका लोकसाहित्याच्या कोणत्या प्रकारामध्ये आढळते? काय योग्य उत्तर आहे? चला आपल्या प्रतिक्रिया चॅटबॉक्समध्ये देणं अपेक्षित आहे. तर योग्य उत्तर असणार आहे भारूड. बरोबर आहे. तर योग्य उत्तर बीच बरोबर आहे. भारूड हे लोकसाहित्याचे असे रूप आहे ज्यामध्ये ढोंग, अंधश्रद्धा आणि सामाजिक विकृती यावर प्रखर टीका केली. विनोद, उपरोध आणि व्यंग याच्या माध्यमातून टीका केलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती, मराठी साहित्यामध्ये संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांनी भारूड लिहिले. मात्र भारूड हे रूढ करण्याचं महत्त्वाचं काम केलं, ते म्हणजे त्याला एक वेगळी ओळख दिली, ती संत एकनाथांनी. तर ABCD हे प्रकार संस्कार आणि भावना आणि आनंदाशी संबंधित आहे. तर बी, सामाजिक वास्तवावर
प्रखर भाष्य करणार आहे. एमपीएससीच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा 5वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान लोकसाहित्य व लोकभाषा यांच्यातील नातेसंबंध सर्वाधिक योग्य प्रकारे स्पष्ट करते? लोकभाषा ही लोकसाहित्यापेक्षा स्वतंत्र असते. लोकसाहित्य प्रमाण भाषेवर आधारित असते. लोकभाषा ही लोकसाहित्याची सजीव अभिव्यक्ती आहे. आणि डी, लोकसाहित्य हे केवळ लिखित भाषेतच आढळते. काय विचारलंय बघा, लोकसाहित्य व लोकभाषा यांच्यातील नातेसंबंध योग्य पद्धतीनं स्पष्ट करणारा विधान कोणतं आहे? काय योग्य उत्तर आहे? तर योग्य उत्तर सीच पर्याय असणार आहे. अगदी बरोबर आहे. तर सी पर्याय, लोकसाहित्याचा आत्मा म्हणजे लोकजीवन आणि त्या आत्म्याची भाषा म्हणजे लोकभाषा होय. म्हणूनच लोकभाषा ही लोकसाहित्याची सजीव आणि नैसर्गिक अभिव्यक्ती आहे, व्यक्त होणारी आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. दोन्ही घट्ट जोडलेले, प्रमाण भाषा नाही, लोकसाहित्य मौखिक, त्यामुळे हे तीनही पर्याय चुकीचे आहेत. नेटसाठी विचारले गेलेला हा प्रश्न निश्चितच आपल्याला अशा स्वरूपाच्या प्रश्नाच्या माध्यमातून सेटनेट परीक्षा जी नेट आता होऊ घातलेली आहे आणि 17 म्हणजे मार्चमध्ये होणारी सेट परीक्षा आणि लवकरात लवकर तारिका निश्चित होऊ घातलेली सहाय्यक प्राध्यापक आणि अधिव्याख्याता मराठी विषयाची परीक्षा, या परीक्षेसाठी निश्चितच ही प्रश्नांची आणि विश्लेषणाची पंचपदी आपल्याला आवडली असेल तर लाईक आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा असेल तर त्यांनी 9689047738 या क्रमांकाला तुम्ही फोन करू शकता, ज्या माध्यमातून तुम्हाला सर्व घटकांच्या नोट्स मिळतील. त्याचबरोबर सर्व घटकाचे रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर्स मिळतील. 10 घटकांच्या साधारणतः 3000 पेजच्या नोट्स आहेत. 10 टेस्ट सिरीज विश्लेषणासह ऑनलाईन आणि ऑफलाईन नेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून विश्लेषणासह संपूर्ण सिलेबसवर आधारित आणि प्राध्यापक भरतीसाठी निगेटिव्ह सिस्टीम 1 तासाचाच वेळ अशा पद्धतीच्या टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना क्लास किंवा कोर्स जॉईन करायचा असेल तर त्यांनी कॉल करू शकता किंवा ऑल एक्झाम करता याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली ॲपची, त्या ॲप थ्रू देखील तुम्ही आमच्याशी जोडलं जाऊ शकता, कोर्स घेऊ शकता. चालेल, धन्यवाद. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. अभिनय तो कभी नाही हाच प्रयत्न आपला शेवटचा आहे. या दृष्टिकोनातून अभ्यास करा, निश्चितच यशस्वी व्हाल. धन्यवाद.